राम राम मंडळी. कसं आहे ना, तुम्हाला तर माहिती आहे आपल्याला नवीन नवीन काहीतरी करायला आवडतं. तर मित्रांनो, म्हणलं चला आज मार्केटमध्ये नवीन काहीतरी घेऊन येऊया. कसं आहे मित्रांनो, एकामागे एक धप्पा देणं आपलं काम आहेच, पण त्याचबरोबर म्हणलं चला आता पहिला प्रोजेक्ट तर आपण रिलीज करतच आहोत 15 मेला. तर म्हणलं चला दुसऱ्या प्रोजेक्टची म्हणजे नवीन वर्षाची तयारी करूया. म्हणजे 2026 संपतोय तोच 2027ची तयारी आमची आत्तापासूनच चालू झाली. आणि आत्ता सध्या म्हणजे सगळ्यात चर्चेत प्रकरण जे आहे काय असेल, मग म्हणलं चला मित्रांनो नवीन बिझनेस चालू करूया. कारण सध्या अख्ख्या महाराष्ट्रात या बिझनेसला भरपूर स्कोप आहे. याला नाही लागत शिक्षण ना लागत डिग्री, याला फक्त लागतात शब्द. आणि मग काय बाई काही बी होते, दगडाचे पैसे होतात, चिचुक्याचे पैसे होतात. मग म्हणलं चला हा बिझनेस चालू करू. विनोदाचा भाग सोडा, सिनेमाचं शूटिंग आहे. आणि सिनेमा म्हणजे आता नाव काही सांगणार नाही, पण म्हणलं लवकरच धप्पा देऊया. मग काय म्हणलं चला मेकअप वगैरे करून घेतला मस्तपैकी. आणि तुम्हाला माहिती आहे मेकअप करत असताना ज्या मजा मला मारायची सवय. मग काय मस्तपैकी मेकअपची त्याची तयारी झाली. स्क्रिप्ट वाचत होतो. म्हणलं चला काय ना पाठांतर काय होत नाही, पण म्हणलं कसं आहे ना लक्ष देणं आपलं काम आहे. डायरेक्टरलाही समाधान वाटलं पाहिजे कलाकार पाठांतर करतात म्हणून, आणि आपलं लक्ष दुसरीकडे असलं तरी चालेल. मग काय मेकअप वगैरे मस्तपैकी करून घेतला. त्यावर बाकीची टीम म्हणली सर आम्हाला पण रीलमध्ये घ्या की राव. मग म्हणलं तुम्हाला का नाही घ्यायचं, तुम्हाला का नाराज घ्यायचं. पण भाईने सगळं लोकेशनच शूट करून काढलं बाबा तेवढ्यात. मग काय परत भाईने आणला बाबा आमच्या कॅमेरा. तोपर्यंत माझा चेहरा असा पडला की ते जेल लावलं होतं त्यामुळे लई आग होत होती. मग डोळ्याला म्हणलं चला मांत्रिक बुवा तर काही होता आलं नाही, पण मांत्रिक बुवासारखी ॲक्शन करूया. मग जरा एक सिनियर ॲक्टर असल्यासारखं जरा स्क्रिप्टवर नजर मारली. म्हणलं कसं आहे ना ॲक्टरने स्वतःचं बिरिंग पकडलं पाहिजे. मग काय म्हणलं जरा स्क्रिप्ट वगैरे वाचन करूया. जरी काही ध्यानात नाही राहिलं तरी वाचणं खूप गरजेचं आहे. आणि मग काय फायनली पाऊस भरपूर झालता. पाऊस झाल्याच्या नंतर म्हणलं लोक कसा दिसतोय बघावा, पण लोक काय आहे तोच आहे. मग काय त्या माळ्याला जवळ घेतलं. म्हणलं बाई आख्यांनी धोका दिलाय, तू तरी धोका देऊ नको असं म्हणून हलकीशी 2 बोटं केले. आणि मग काय तिथून पुढं असा झाला आमचा लॉग. तर मित्रांनो या अशा पद्धतीने नवीन वर्षाची तयारी झालेली आहे. तुम्ही सर्वांनी नक्की सांगा हा बाबा तुम्हाला पाहायला आवडेल का. नाही पाहायला आवडणार तर थांबलो, त्याचं काय एवढं आपलं नडीत नाही. पण मित्रांनो तुम्ही पण हाच बिझनेस करा बरं का, भरपूर पैसा हो. धंदा रिटून